नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, सध्या एआय टेक्नॉलॉजीचा वापर म्हणण्यापेक्षा गैरवापर कुठल्या कुठल्या मार्गाने होतोय हे काय मी तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाहीये. अनफॉर्च्युनेटली या एआय टेक्नॉलॉजीचे जे विक्टिम्स आहेत ते त्या मानसिक धक्क्यातून स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला सावरू शकत नाहीयेत आणि अशाच एका गंभीर विषयावर हात घालणारा एक नवीन मराठी सिनेमा येत्या 25 ऑक्टोबर 2024 ला येतोय, ज्या सिनेमाचं नाव आहे द एआय धर्मा स्टोरी. या सिनेमामध्ये प्रमुख भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत पुष्कर जोग, दीप्ती लेले आणि स्मिता गोंदकर. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आपल्याला भेटीला आलेला आहे. 2 मिनिटं 40 सेकंदाचा हा ट्रेलर आहे आणि या ट्रेलरची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोच आहे. ट्रेलरमध्ये पुष्कर बरोबर एक फोन कॉलवर जो आवाज असतो, तुम्हाला आवाज समाव माहिती नाही का, समीर धर्माधिकारी यांचा वाटतोय. बघूया, आता कळेल जेव्हा आपण हा सिनेमा बघू तेव्हा. आता नॉर्मली आपण सध्या बघतोय की आमची कुठेही शाखा नाही असं प्रामुख्याने मिरवणारा मराठी माणूस सध्या युकेला स्थायिक झालाय की काय असं मला वाटायला लागलं होतं, कारण अर्धी मराठी इंडस्ट्री आणि अर्धे विषय सगळे युकेचेच असायचे. बट हा सिनेमा युकेमध्ये नसून याची जी स्टोरी आहे ती स्कॉटलँडवर आधारित आहे असं या सिनेमाच्या ट्रेलरवरून आपल्याला कळतं. स्कॉटलँडमध्ये एका भारतीय मुलीचा मॉर्फ केलेला व्हिडिओ, किंवा याच्यात काय म्हटलं होतं त्या ट्रेलरमध्ये, डीप फेक व्हिडिओ काहीतरी, तो व्हिडिओ व्हायरल होतो. त्याच्यामुळे त्या मुलीला खूप मोठा धक्का बसतो. ती आय थिंक सुसाईड सुद्धा करते आणि याचा सगळा ब्लेम टाकला कोणावर जातो, तर एका भारतीयावर जो एक टेक गुरु असतो, तोच म्हणजे आपल्या सिनेमाचा नायक म्हणजे पुष्कर जोग. आता पुष्कर जोग या स्वतःला इनोसेंट प्रूव्ह करू शकणार का याच्यावर आधारित संपूर्ण कथा आहे असं मला फर्स्ट हाफ बघताना वाटत होतं. तेवढ्यात पुष्कर जोगला एक फोन कॉल येतो की त्याची मुलगी किडनॅप झालेली आहे आणि मग आता जो तो किडनॅपर सांगतोय ते सगळं पुष्करला फॉलो करायला लागणार आणि मे बी त्याला जगासमोर हे मांडावं लागणार की हा जो व्हिडिओ आहे तो त्यांनीच बनवलाय, की तो याच्यातनं स्वतःला इनोसेंट प्रूव्ह करत त्या किडनॅपरच्या पर्यंत पोहोचणार का, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला हा सिनेमागृहात जाऊन बघायला हवा. पुष्कर जोग बद्दल एक गोष्ट मला नेहमीच मी म्हणतो त्याचे जेव्हा कुठले सिनेमे येतात, आणि ती गोष्ट म्हणजे तो काहीतरी वेगळा प्रयत्न नक्कीच करतो. आपल्या टिपिकल मराठी ट्रेंडनुसार जात नाही. प्रत्येक फिल्म त्याची वेगवेगळी आहे. कुठल्याच फिल्ममध्ये तुम्हाला सिमिलॅरिटी कुठल्याही फिल्म तुम्हाला सिमिलर वाटणार नाही. असो, हे मी एडिट नाही करते, असं मुद्दाम तुम्हाला कळलं पाहिजे की बोलताना कसे आपण अडखळतो मध्ये. सो कुठलीही फिल्म त्याची एक तर सिमिलर वाटत नाही. प्रत्येक सिनेमाचा विषय वेगवेगळा असतो, ट्रीटमेंट वेगवेगळी असते. या सिनेमाचा जेव्हा ट्रेलर तुम्ही बघता तेव्हा तुम्हाला, मला तरी असं मिशन इम्पॉसिबल टाईप वाईब आली, कारण जे बीजीएम थ्रू आउट द ट्रेलर चालत होतं 2 मिनिटं 40 सेकंद, ते उत्तम होतं. आणि ज्या प्रकारे एडिट करण्यात आले हा ट्रेलर, त्या एडिटरला खरंच हॅट्स ऑफ, कारण साप 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 एक एक शॉर्ट्स आपल्या समोर असे फेकले जातात आणि ते आपण एन्जॉय करतो. ट्रेलरचा प्रॉब्लेम एकच वाटतोय की 2 मिनिटं 40 सेकंदाचा हा ट्रेलर आहे. आपल्याला 1.5 मिनिटापर्यंत कळतं की ओके, मुलगी किडनॅप झाली आणि आता हा त्या किडनॅपरचं एक फॉलो करतोय. पण मग ते पुढचं 1 मिनिटं तेच चालत राहतं आणि धावपळ आहे, हे आहे, ते सगळं मान्य आहे, ते छान वाटतंच आहे. बट पुढचा 1 मिनिटं किंवा 1 मिनिटं 5 सेकंड हे तेच आपण बघतोय की काय, जसं मी आता तेच हा शब्द वापरला तसंच ते मला काहीतरी वाटलं हा ट्रेलर बघताना. हे माझं मत आहे, कदाचित तुमचं मत वेगळं सुद्धा असू शकतं. पण असो, येत्या 25 तारखेला पाहायला विसरू नका द एआय धर्मा स्टोरी हा ट्रेलर, हा सिनेमा. आणि आशा करतो तुम्हाला हा ट्रेलर तर नक्की आवडेल. बाबा, काहीतरी वेगळा प्रयत्न तरी या सिनेमाच्या मेकर्सनी केलेला आहे. त्यासाठी या संपूर्ण मेकर्सचं, म्हणजे फक्त पुष्कर जोगचंच नाही तर रायटर, प्रोड्युसर, टेक्निशियन्स, एडिटर सगळ्यांचंच कौतुक. आणि खास करून या बीजीएम ज्यांनी दिलेला आहे त्यांचं बघूया आपण, डिस्क्रिप्शन मध्ये दिसतंय का ते पटापट शोधायला लागेल, मला दिसत नाहीये. असो, ज्यांनी बीजीएम दिला आहे त्यांचं सुद्धा मनापासून खरंच खूप कौतुक, की चांगलं मला आवडलं. म्हणजे जर मला वाईब येते टॉम क्रूजच्या मिशन इम्पॉसिबलची, तर विचार करा की बऱ्यापैकी चांगल्या लेवलला ही गणित जे आहे ते जुळलेलं आहे. सो आशा करूया तुम्हाला सुद्धा हा ट्रेलर आवडेल. लगेचच खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनच्या लिंकवर क्लिक करा आणि लवकरात लवकर हा ट्रेलर बघा आणि ट्रेलरला जास्तीत जास्त व्ह्यूज मिळवत, आणि नुसते व्ह्यूजनी उपयोगाचं नाही, आपण जास्तीत जास्त लोकांनी थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघायला पाहिजे, हे या व्हिडिओच्या मार्फत तुम्हा सगळ्यांना विनंती करतोय. आणि मध्ये फंबल आणि जे काही खोकतो विकतो त्याच्यासाठी माफी. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.